2-3 दिवस झालं पाऊस सगळीकडे एवढा जास्त होता, त्याच्यामुळे काय झालंय आमच्या इथलं खांब पडल्यामुळे 2 दिवस झालं लाईटच नाही आमच्या इथे. आणि लाईट नसल्यामुळे आमचं एक तर इन्व्हर्टर आहे पण आमची मोटर काही चालू नाही झालेली, त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची टंचाई बसायला लागली, पाणीच नाही आहे. तसं बाकीच्या ठिकाणी बघितलं आपण आता सगळ्या नद्यांना पूर आला आहे. तर आमच्या समोरच दाराच्या पुढे पाट आहे आणि पाटाला पाणी पण आलं आहे. तर आम्ही म्हटलं आज जरा सगळे कपडे आहेत ना ते पाटाला जाऊनच धुणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज लय मजा येणार आहे पाटावर कपडे धुवायला. साबण, पाणी, निर्माण बादली, हो चला. बघा पाटाला किती पाणी आलेलं आहे, म्हणजे मी खाली उभं राहिले तर चांगलं पायापर्यंत पाणी येते. म्हटलं इथं आज कपडे धुवून टाकायचे, म्हणजे कसं मोकळ्या पाण्यामध्ये चांगले कपडे धुवून निघते. तिने विचारलं होतं तुझी जोडव्यांची डिझाईन दाखव. हे बघा लग्नात जसे दिले होते ना पिळ्या पिळ्याचे तेच घातलेत मी आता. चला आता मला पाण्यात उतरायचं. म्हणजे मी नेहमी कपडे, म्हणजे मागच्या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला सांगितलं असेल मी हातानेच कपडे धुते. आमच्याकडे अजून मशीन नाहीये. पहिले तिथे घराकडे धुते, पण आता आज पाणी आले तर म्हटलं इकडे धुवा पहिले. मी तिला बऱ्याच वेळा बोललो मशीन घेऊ, पण बोलले तेवढा थोडा व्यायाम, त्यामुळे मशीन नाही घेत. खरं आहे, माझा नवरा मला सारखा म्हणतो तुला मशीन घेऊ. मी म्हणते पण मशीन घेतली तशी पण माझी बरीचशी कामं नुसती मी इकडे जा तिकडे जा असं चालू असतं. एवढा तरी व्यायाम होईल म्हणून मग. आणि आज ह्यांचेच कपडे जास्त, त्यांचेच पॅन्ट आहेत. निरमा टाकून भिजवून घेते पहिले. भिजवल्याच्या नंतर कपडे चांगले निघतात ना. म्हणजे ना आमचे ह्याचा नवरात्रीचा यात्रेचा राडा असेल ना तर सगळे कपडे आम्ही इथे आणतो धुवायला. हे बघा निम्मा खाली सांडावलंय. हा ना, नवरा श्रीमंत आहे. अशी लुट्टी ती मला, असा गरीब करी ती. तयार बघितले ना तुम्ही, मला सगळ्या पद्धतीची म्हणजे बघितलं ना तुम्ही, मला सगळी कामं येतात. घरातली स्वयंपाक, भाजी, भाकरी, म्हणजे कपडे बिपडे भांडे सगळी कामं करते मी. असं नाही की रील्सचा असलं तर बाकी आपल्याला काही कामं नाही करायला भेटत, सगळी कामं करावी लागतात. पाहिजे एवढे कपडे धुत बसा किती पण वेळ. आणि आपल्या घरात नीट येते, घर पुढे आणि इकडे पुढे लगेच पाटाला पाणी येऊ. आमच्या पुढे कपडे धुवायला गेले उलट त्याला पण चांगला घसरा निघतो. घसरा मारल्यावर चांगले कपडे निघतात. आणि ते पण जमते ना मला घसरा मारायला कपड्याला. आता नाही हो, पहिल्यापासून लय लहान असल्यापासून सगळी कामं करतोय. म्हणजे जबाबदारी पडली ना आपल्यावर, आपल्याला सगळी कामं बरोबर येतात. फरक काय? आता लग्न झाल्यावर तरी मी कमी करते, पण लग्नाच्या आधीच सांगते. तसं आम्ही चौघी बहिणी होतो, चौघी एक एक काम वाटून घ्यायचो. एक स्वयंपाक करायची, एक झाडून घ्यायची, एक भांडे घासायची, एक पाणी आणायची. तरी आमच्या इकडं म्हणजे अजून पण आहे, विहिरीतलं पाणी आणायचं. आम्ही एवढी 9 परत दोन होती, विहीर होती आणि त्याच्यात 9 पाणी उपसून काढायचं वाटलं. असं आहे ना, मोकळ्या पाण्यात कपडे एवढे पटकन निघतात ना, किती काही धुतले ना तरी कमीच पडतात. माझे ना 4-5
माणूस कुठल्या कामात मागे नाही राहिला पाहिजे. माझा नवरा पण ऑलराऊंडर आहे, तशी मी पण ऑलराऊंडर आहे. आता असं पाटाला पाणी कोणाकोणाच्या इकडे आलं, तुमच्या इकडे आलंय का पाणी असं? सगळ्यात जास्त अवघड काम असतं ते जीन्स धुवायचं. लय तुला जीव लावावा लागतो. पाटाला पाणी एवढं सुटलं की तिथे एवढं धब आवाज येतोय पाण्याचा. काय काय पॅन्टी धुवतात पण काय काय नाही सोडायचं. जीन्सच्या पॅन्टी धुवायचं म्हणलं की जीव निघतो. काय ना आपल्याला जीन्स शिवाय जमत नाही. अरे यार काय करते हा पडते. हे बघा, तिला माझ्यावर राग काढता येत नाही तर माझा राग माझ्या पॅन्टीवर काढते ती. असं अजिबात नाही. तुम्हाला माहिती आहे ना मैत्रिणींनो, जीन्सला आपटावंच लागतं, त्याशिवाय निघत नाही पडते. हे फक्त म्हणायचं झालं, पण त्या जीन्स आपटण्या बघ खरा राग माझाच काढणे. ऐक ना, त्याला मला असं आपटावं लागेल. तेव्हा त्याला डाग म्हणतात. ठीक आहे? स्वच्छ निघा. स्वच्छ निघा ना, एवढ्या जोरात आपटी ती वरून. नाही हो, बघ कलर चालला पॅन्टीला. बघा ना, नाही आपटलं तर स्वच्छ निघणार नाही, आणि स्वच्छ नाही निघलं तर परत मला म्हणते नीटनेटके कपडे धुवत नाही, काय नाही. मी ना, म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. म्हणजे मी म्हणजे आम्हाला ते शनिवार रविवारची जेव्हा सुट्टी असेल ना, तेव्हा मी आणि माझी मैत्रिणी दोरी घ्यायचो, एक कुऱ्हाड घ्यायचो आणि आमच्या गावाला वेळावर बसायचो. सरपण कुठे भेटतंय का म्हणून. तर चुलीवर स्वयंपाक असायचा ना, मग आम्ही सरपण आणायला जायचो. आणि जो व्यक्ती या सगळ्या गोष्टीतून जातो ना, त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव असते. फक्त वाईट एक वाटतं की आम्ही जे करतो त्याला काही काही लोक कमेंटला खराब करतात. त्या गोष्टीचं जरा वाईट वाटतं. मला तरी असं वाटतं चुकीचं तर काय वागत नाही ना आम्ही. आम्ही शिवाय सगळ्या गोष्टी हँडल करून स्वतःचं लाईफ आम्ही एन्जॉय पण करतो. त्याकडे फक्त एन्जॉयच करत नसतो, घराची कामं पण करतो आणि एन्जॉय पण करतो. मशीन घ्यायची मला, पण मशीनमध्ये काय होतं, जेवढे मशीनमध्ये चांगले पण निघतात बरं का कपडे, पण मग या सगळ्यात राहून जाईल. म्हणून मग मी थोडे दिवस थांबा, नंतर घेऊ. दोन राहिले मित्रांनो, आता आम्ही पालखीला जाणार आहे काल, पायी वारी करायला. माझी लई इच्छा होती आधीपासून की मी एकदा तरी वारी करणार. मला वाटलं की संकल्पनाच करते, पण नाही, याच वर्षी माझी कंप्लीट होती इच्छा. आता नवरा तेवढा सोबत आहे माझ्या, मी नेहमी सोबत असते. तुला काय करायचं म्हणजे फक्त यांचेच कपडे होते बरं का, माझे काय होते टी शर्ट नाईट पॅन्ट होतं. एक लहानपणी कविता होती, पाट्यात पाणी जातं काय हो गाणं काय माहिती. काहीतरी आहे, पण मला आठवत नाही. बघा आमचे सरपंच आलेत. सरपंचांना वारीला जायचे, पण वारीच्या आधीची तयारी.
हा वारीहून आल्यावर खायचं काय म्हणून वारीच्या आधी वावराची तयारी आहे. पाऊस झालाय आता पेरणी करायची, पण पेरणी करण्याअगोदर एवढे गवत होतं वावरात ते सगळं काढले. कपडे घेतले आणि अशा प्रकारे माझे कपडे धुवून झालेत. आणि हा व्हिडिओ मला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगल्या कमेंट्स करा कसा वाटला ते नक्की. आणि तुमच्या पण गावाकडच्या काय काय आठवणी आहेत ना ते कमेंट करून नक्की सांगा.